देख रहे हैं सत्य वार्ता टीवी न्यूज। सत्य वार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। रिपब्लिकन सेना के राष्ट्रीय अध्यक्ष आनंद राज आंबेडकर के हाथों रिपब्लिकन सेना व वाहतुक सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळू ओहाल के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन रिबन काट कर किया गया और कई पदाधिकारियों को पद वितरण किया गया। इस अवसर पर राष्ट्रीय सचिव संजू बोरनकर, रिपब्लिकन सेना वरिष्ठ नेता समाज भूषण काका साहेब खंबालकर, महासचिव विनोद काले, श्रीपति ढोले, ठाणे अध्यक्ष आबा साहेब चास्कर, ठाणे महिला अध्यक्ष अलकाताई जगताप, सुशीला बालू ओहाल सहित कई पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का सौल पुष्पगुच्छ देकर स्वागत सत्कार किया गया। तो वहीं इस कार्यक्रम को सफल बनाने में सभी पदाधिकारियों ने अथक प्रयास किया। सोहळा आहे, अतिशय दिलचस्प असा सोहळा आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी आनंदराज साहेबांचं आगमन झालेलं आहे। यापूर्वी जो मोर्चा निघाला होता भव्य दिव्य असा, त्या मोर्चाच्या निमित्ताने साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं होतं आणि तदनंतर आज आनंदराज साहेब खास करून जिल्हा या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। तर होत आहेत राष्ट्रीय सरचिटणीस रिपब्लिकन सेना संजीवजी बावधनकर साहेब। यानंतर महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन सेनेचे नेते आदरणीय काकासाहेब खंबाळकर यांचं स्वागत आयुब खान करतील। आयुब खान पुढे या। टाळ्यांची जरा तुम्ही कंजूसी करू नका। यानंतर महाराष्ट्र प्रदेशचे सचिव आदरणीय विनोदजी काळे साहेब यांचं स्वागत निसर्गीय श्रीपतीजी ढोले साहेब ज्यांनी आपल्यासमोर या ठिकाणी गीत गायन केलं, त्यांचं स्वागत महमूद आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मला वाटत नाही या इलेक्शन्स लवकर घेण्यात येतील, कारण आता पुढची डेट 25 फेब्रुवारी आहे। तिथेही सुद्धा याचा निकाल लागेल अशी शंका वाटते आणि त्यामुळे ह्या ज्या निवडणुका आहेत लोकल बॉडीजच्या म्हणजे नगरपालिका, पंचायत समिती किंवा महानगरपालिका यांच्या निवडणुका दिवाळीपर्यंत जातील अशी अपेक्षा आहे। कारण हे सर्व आता निकाल जरी लागला फेब्रुवारी मार्च मध्ये तरी त्या संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यामध्ये तोपर्यंत पावसाळा येईल आणि त्यामुळे दिवाळी नंतरच ह्या निवडणुका होतील अशी आमची अपेक्षा आहे। परंतु आम्ही रिपब्लिकन सेनेने आतापासूनच सुरुवात केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढवायचं आणि त्यासाठी खास करून आतापासून पक्ष बांधणीला जोरात तयारी करण्यात आलेली आहे। निवडणूक लढवताना म्हणजे काय स्वबळावर लढवणार आहे का युती असणार आहे? त्या त्या नगरपालिकेची आणि महानगरपालिकेच्या कार्यकर्त्यांची काय मानसिकता आहे, कारण ह्या सर्व निवडणुका ह्या लोकल बॉडीच्या आहेत आणि त्या त्या परिस्थितीवर त्या त्या नगरपालिका आणि पंचायत समिती किंवा महानगरपालिकेला त्या अवलंबून असतील। स्थानिक कार्यकर्ते त्याबद्दल निर्णय घेतील। सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर राजकारण जे आहे ते अतिशय वेगळ्या मार्गाला गेलेलं आहे। तर आपल्या काय वाटतं म्हणजे कशा पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण खरं म्हणजे अत्यंत म्हणजे महाराष्ट्राचा बिहार होतो का अशी भीती निर्माण झालेली आहे। ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये खून खराबा होतोय ते अत्यंत भयानक आहेत आणि वाळू माफिया, राख माफिया याच्या मोठ्या टोळ्या या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेल्या दिसत आहेत आणि त्याची प्रचंड दादागिरी चालू आहे आणि सामान्य माणूस भयभीत झालेला आहे। त्यामुळं लोकांना आता सुशासन हवंय, लोकांना आता आपली सिक्युरिटी हवी आहे, लोकांना आपलं इथे अत्यंत शांततेमध्ये आयुष्य जगायचंय आणि त्या दृष्टिकोनातून या इथं आलेल्या एवढ्या मोठ्या ताकदीनं इथं मेजॉरिटीने आलेल्या या सरकारनं ही शाश्वती लोकांना दिली पाहिजे असं माझी अपेक्षा आहे। परंतु त्यांच्यातलं मंत्री म्हणतात की हिजाबचा मुद्दा काढतात किंवा मुद्दा न घालता परीक्षेसाठी बंदी घालायला हवी असं म्हणजे अनेक मुद्दे नाही। खरं म्हणजे हे अत्यंत दुर्दैव आहे देशामधलं की देश एकीकडे ही मंडळी म्हणतात की आम्हाला महासत्ता बनवायचं आणि दुसरीकडे
या देशामधल्या माणसामध्ये भेद करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो अत्यंत दुर्दैवी आहे. कारण एखादं घर दुभवून गेलं असलं तर ते कधीच अत्यंत भक्कम बनू शकत नाही. आणि त्यामुळं हे जे कोणी अशा पद्धतीचं राजकारण करू पाहतात त्यांनी ते राजकारण थांबवलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, आय एम इंडियन फर्स्ट इंडियन लास्ट, त्या पद्धतीने आपण सर्व प्रथम भारतीय आहोत शेवटपर्यंत भारतीय आहोत, ही मानसिकता प्रत्येकाच्या मनामध्ये रुजली पाहिजे. आणि धर्म हा आपल्या घरामध्ये ठेवावा आणि रस्त्यावर जेव्हा आपण येतो तेव्हा आपण एक भारतीय असतो, ही भावना या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आम्ही रिपब्लिक सेनेच्या वतीनं हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करत आहोत. आज या ठिकाणी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. तुम्ही आता सर्वांनीच ऐकलेलं आहे, साहेबांनी या ऑफिसमध्ये काय काय कामं झाले पाहिजे हे सर्व तुम्ही ऐकलेलं आहे. साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं मी पालन करून या ठिकाणी सर्व जनतेचे माझ्याने होतील तेवढे मी सर्व कामं करणार आहे. दुसरा विषय असा, येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय आबासाहेब चासकरजी, आमचे नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, हे जे येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करून पुढील आम्ही काम करू. किती लोकांना इथं पदभार देण्यात आलेला आहे? सध्या आम्ही रिपब्लिकन सेनेमध्ये साधारण आम्ही 10 ते 15 लोकांना आता पदभार दिलेला आहे. महिला आघाडीचे पद वाटप केलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन सेनेचं पद वाटप केलेलं आहे. आता राहिला विषय आमचा रिपब्लिकन वाहतूक सेनेचा आहे. आम्ही लवकरच एक मीटिंग घेऊन रिपब्लिकन वाहतूक सेनेची कमिटी आम्ही या ठिकाणी देणार आहोत. भिवंडी शहरवासियांना काय संदेश देता? आम्ही भिवंडी शहरवासियांना संदेश देतो की या ठिकाणी आंबेडकर चळवळीमध्ये बरेच लोक कामं करणारे आहेत, परंतु काही लोकांच्या त्या संघटनेमार्फत किंवा पक्षामार्फत अपेक्षा पूर्ण होत नाहीत. काही लोकांचे कामं केल्या जात नाहीत, परंतु रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जनतेचे सामान्य माणसाचं काम केले जाईल. खरं म्हणजे रिपब्लिकन सेना म्हणजे खऱ्या अर्थाने ही एक आंबेडकरी चळवळ आहे. आणि आंबेडकरी चळवळ म्हणजे सर्व गोरगरिबांचं, शेतकरी, कामकरी, कष्टकरी, मुस्लिम, दलित, आदिवासी सर्वांची दखल घेणारी ही रिपब्लिकन सेना आहे. आणि आंबेडकरी चळवळीमध्ये जे काम केलं जातं ते सर्व प्रकारची जी कामं आहेत, दुःखितांचं, त्याचप्रमाणे जे कष्ट घेणारे आहेत, जे अन्याय ज्यांच्यावर झालेला असतो, कारण या देशामध्ये पदोपदी दलितांना, मुस्लिमांना कुचललं जातं. त्यांच्यावर जो होणारा अन्याय, या अन्यायाला ठळकपणे आणि सडेतोड असं उत्तर देण्यासाठी रिपब्लिकन सेनेची निर्मिती आदरणीय सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी केलेली आहे. आणि त्या जोमाने तरुणांना जास्तीत जास्त याच्यामध्ये इन्व्हॉल्व घेण्यासाठी प्रयत्न झालेला आहे. आपण पाहिलं या ठिकाणी की समता सैनिक दल स्वतः उपस्थित होतं आणि स्वतःची सुरक्षा ही स्वतः करण्यासाठी ही रिपब्लिकन सेना केव्हाही सज्ज आहे. याप्रमाणे सर्व समाजाची विविध प्रकारची कामं, विविध प्रकारची सामाजिक विकासाची कामं आणि जी समजा औद्योगिक बाबत असेल त्या औद्योगिक बाबत सुद्धा काही कामं हातात घेतल्याशिवाय रिपब्लिकन सेना स्वस्थ बसणार नाही. अध्यक्ष आनंदराव आंबेडकरच्या हाताने जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आहे, म्हणून त्याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी उपस्थित आहे. आणि सर्व पदाधिकारी विनंती आहे का आमच्या आनंदराव आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार पुढच्या येणाऱ्या चुनावला जे साहेबांचे आदेश आहेत त्या हिशोबाने आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनावर काम करूया. आणि रिपब्लिकन सेनेच्या ऑफिसमध्ये गोरगरिबांची काही समस्या अडचण असेल ते विस्तारण्यासाठी आमचे बाळूसाहेब ओवाल जिल्हा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जे आहेत ते सगळं कारभार बघतात. आणि आम्ही त्यांच्या सहकार्य, मी एक आरटीओ प्रतिनिधी आहे, राकेश केशरवानी म्हणून आहे. जय हिंद. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.